येत्या 1 जूनपासून मध्य रेल्वेच्या विविध स्टेशनवरील स्टॉल्सवर मिळणारे खाद्यपदार्थ महाग होणार आहेत। संत्रा, मोसंबी आणि सफरचंदाच्या ज्यूस सारख्या पेयांच्या दरामध्ये मात्र वाढ करण्यात आलेली नाही। नव्या दरानुसार वडापाव थेट 13 रुपयांवरून 20 रुपयांवर जाणार आहे, तर 12 रुपयांना मिळणारा समोसा आता 20 रुपयांना मिळणार आहे। पश्चिम रेल्वेने 2025 मध्ये स्थानकांवरच्या खाद्यपदार्थांच्या दरात बदल केला होता। त्याआधी 2021 मध्ये दरवाढ करण्यात आली होती। पश्चिम रेल्वेवरील दर याआधीच वाढवण्यात आले। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मध्य रेल्वेच्या स्टॉलवर आपली भूक भागवणाऱ्या मुंबईकरांना आता त्यांचा खिसा खाली करावा लागणार आहे, कारण या स्टॉलवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे। वडापाव जिथे याआधी मध्य रेल्वेच्या स्थानकावर 13 रुपयांना मिळायचा, तो आता थेट 20 रुपयांना मिळणार आहे। तर समोस्याचा दर देखील 12 रुपयांवरून प्रति नग 20 रुपये करण्यात आलेला आहे। त्यासोबतच सुकी भेळ असेल, रगडा पाव असेल, या सगळ्यांच्या दरामध्ये लक्षणीय अशी वाढ करण्यात आलेली आहे। मध्य रेल्वेने लाखोंच्या संख्येने मुंबईकर प्रवास करतात आणि या रेल्वे स्थानकावर असलेल्या अशा स्टॉलवरती आपली भूक भागवतात आणि या सगळ्या मुंबईकरांना या दरवाढीचा फटका बसणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ खानसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।